कळंब तालुका आंबेगाव गावच्या हद्दीत शिरामाळा येथे हॉटेल मल्हारच्या अलीकडे पुणे नाशिक महामार्गावर ट्रॅक्टर व चारचाकी एर्टिगा गाडीच्या अपघातात ट्रॅक्टरवरील किशोर शंकर पाटील वय 44 वर्ष राहणार काले तालुका कराड जिल्हा सातारा यांचा मृत्यू झाला आहे। ही घटना बुधवार दिनांक 26 जून रोजी रात्री 10:30च्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी महेंद्र आनंदा सुतार वय 23 राहणार चिखली तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अनिल शंकर पाटील यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक 26 रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास फिर्यादी अनिल शंकर पाटील व त्यांचा मित्र किशोर शंकर पाटील हे ट्रॅक्टर MH15 AU 1839 हा घेऊन जात असताना त्यावेळी महेंद्र अनंता सुतार त्यांच्या ताब्यातील एर्टिगा गाडी MH14 LA 3874 ही घेऊन नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे जात असताना त्यांनी ट्रॅक्टरला पाठीमागून जोरात धडक दिली। यामध्ये किशोर शंकर पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे। तसेच फिर्यादी अनिल शंकर पाटील हे जखमी झाले असून या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। या प्रकरणी महेंद्र अनंत सुतार यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार नंदकुमार आढारी करत आहेत।